एक्सेलमध्ये तुमच्याकडे रेकॉर्ड आहे आणि त्या रेकॉर्डमधले तुम्हाला काही अल्टरनेट रोज हायलाईट करायचे, तर तुम्हाला माहिती नाही की अल्टरनेट रोज कसे हायलाईट केले जातात. तर ते माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला हवा. मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक एक्सेलची टिप्स जी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये स्मार्ट बनवेल. हा मित्रांनो, ही टिप्स पाहिल्यानंतर तुमचं रिॲक्शन असं काहीतरी असेल नक्कीच, कारण तुम्हाला एक्सेलमध्ये जर ही टिप्स माहिती नसेल तर. अल्टरनेट रोज कसे आपण हायलाईट करू शकतो एक्सेलमध्ये, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. राईट. तर सतीश टेक चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सतीश सुरू करतोय आजचा हा व्हिडिओ. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक्सेल किंवा कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट बना. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की माझी एक वेबसाईट आहे जिचं नाव आहे learnmopro.com, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही चेक करा, त्यावरती भरपूर कोर्सेस चालेत कम्प्युटरमध्ये स्मार्ट बनण्यासाठी आणि खूप ऑफरमध्ये आहेत. तर नक्कीच तुम्ही चेक कराल अशी आशा आहे. सध्या तर आपण आपल्या टॉपिककडे जाऊया. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला इंट्रो पार्टमध्ये सांगितलं की आपल्याला अल्टरनेट रोज हायलाईट करायचे आहेत, म्हणजे त्यांना वेगळा कलर द्यायचा आहे. तुम्ही बोलाल सिम्पल आहे, याला सिलेक्ट करा, इकडे वरती हायलाईट कलर दिसतो, इकडून कलर द्या. पण तुमच्याकडे अशा हजारो रोज आहेत, त्यामध्ये तुम्हाला एक रो सोडून एक रोचा कलर बदलायचा असेल तर तुम्ही कसं बदलणार, हे तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे ना मित्रांनो. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलो फॉर्म्युला, म्हणजे एक फॉर्म्युलामधून आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग अप्लाय करणार आहोत. ते फॉर्म्युला कुठला आहे मी सांगतोय. पहिलं काय करू, हा डेटा जो आहे, एक एक्झाम्पल दाखवलं मी तुम्हाला. या डेटाचा एक सिम्पल डेटा मी शीट 2मध्ये ठेवला आणि हा डेटा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डाउनलोडसाठी दिला आहे. म्हणजे तुम्हाला परत या डेटा टाईप करत बसायची गरज नाही आहे. प्रॅक्टिस करायची तर पटकन डाउनलोड करा आणि डायरेक्ट प्रॅक्टिस करा फॉर्म्युलावरती. डेटा टाईप करत बसू नका, राईट. त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये फाईल दिली, डाउनलोड करून घ्या. आता काय करायचं, मला इकडे एक रो सोडून एक रो हायलाईट करायचा आहे. त्यासाठी मला 2 फॉर्म्युलेज शिकून घ्यायचे, म्हणजे शिकून घ्यावे लागेल किंवा मला तुम्हाला शिकवावे लागतील, तुम्हाला समजून घ्यावे लागतील. तर ते 2 फॉर्म्युलेज कुठले आहेत मी इकडे दाखवते तुम्हाला. पहिला फॉर्म्युला मी इथे रो टाईप करतोय. पहा, रोच्या ब्रॅकेटमध्ये मी काहीच लिहिलं नाही आहे. याला टेक्स्ट नथिंग आर्ग्युमेंटवाला फॉर्म्युला बोलतात, म्हणजे काहीच घेत नाही. रोच्या ब्रॅकेटमध्ये बघा, रो ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि एंटर करा, तरी रिझल्ट देतोय तुम्हाला. तर रिझल्ट काय दिला आहे, 3 कशाची इक्वल वाटतो तुम्हाला. इथे जो रो नंबर दिसतो ना, इकडे पहा, रो नंबर काय याचा 3, तर तो दाखवतोय की बाबा याचा रो नंबर 3, म्हणजे रो फॉर्म्युला त्या रोचा नंबर दाखवतोय. बेसिकली बघा, तुम्ही जर रो फॉर्म्युला इथे लिहिताय, आय जस्ट शो यू अगेन, लुक ॲट हिअर. काय दाखवतो, रो लिहायचं, ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट करायचं आणि एंटर करायचं. काय दाखवतो, रो नंबर 7. मी फोकस करून पण दाखवतो, जर तुम्हाला दिसेल नसेल तर 7 नंबर रोमध्ये हा दिसतंय, फॉर्म्युला टाईप आहे म्हणून तो रो नंबर 7. तुम्ही कुठेही टाईप करा, तो जो रो नंबर आहे तो दाखवणार, कुठलाही कॉलम असू दे तो रो नंबर दाखवणार. पहा, रो नंबर 4. मी आता एच कॉलममध्ये टाईप केलं आहे, पण रो नंबर 4मध्येच टाईप केला आहे मी तो, त्यामुळे रो नंबर 4. तर रो काय करतो हे तुम्हाला बेसिकली समजलं असेल. पहिला फॉर्म्युला आपण रो शिकून घेतला. रो पहिला माहिती करून घ्या की रो नंबर दाखवतो. आता रो का शिकलं तर नंतर तुम्हाला कळेलच, कारण आपण त्याचं कंबाईन करून एक कंडिशनल फॉर्मॅटिंग अप्लाय करणार आहोत त्यावरती, राईट. तर आता आणखी एक फॉर्म्युला जो तुम्हाला माहिती असायला हवा, जर माहिती नसेल तर नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. इथे नंबर द्यायचा, मोड फॉर्म्युला आहे तो. नंबर आणि डिव्हिजर अशा 2 आर्ग्युमेंट तुम्हाला इकडे द्यायचेत. पहा, मोड फॉर्म्युलामध्ये नंबर आणि डिव्हिजर हे 2 आर्ग्युमेंट द्यायचे. जर तुम्ही नंबर 10 दिला आणि त्याला 2ने डिवाईड करताय, पहा 10ला 2ने डिवाईड करताय, तर तुमच्याकडे बाकी किती राहते. 2ने भागाकार केला, 2ने भागिले आपण बोलतो ना, तर उत्तर काय येतं, पहा 0. बरोबर, कम्प्लिटली डिवायडेशन होतं आहे ना, कम्प्लिटली डिवाईड होतं आहे. 2 × 5 तुम्हाला माहिती आहे काय होतं, 10 होतं. मग कम्प्लिटली डिवाईड होते ना, 2 × 3, 2 × 4, 2 × 5, असं 2 × 5, तर डायरेक्टली इथे 0 होणार. 10 - 10 0. जर मी 10ला 3ने डिवाईड केलं असतं, हे समजून घ्या, 10ला जर मी 3ने डिवाईड केलं आहे, डिव्हिजर काय घेतलं आहे 3, नंबर कुठला घेतला 10, तर 3 × 3 किती होतात 9. सो 10 - 9 किती राहते, रिमाइंडर म्हणजे बाकी किती राहते, 1 राहते. लक्षात आलं ना तुम्हाला. इथे पहा, मी जर 10ला 4ने डिवाईड केलं तर काय रिमाइंडर राहणार, 4 × 2 8, 10 - 8 किती राहतात 2. म्हणजे लक्षात येतं तुम्हाला, जर मी असा व्हॅल्यू इकडे वापरली, अशी म्हणजे व्हॅल्यू वापरली ज्या व्हॅल्यूने कम्प्लिटली डिवाईड होतं आहे त्या नंबरला, तर तिकडे 0 येणार, कम्प्लिटली डिवाईड होतं. तर हे तुम्हाला लक्षात आलं. मग एक लक्षात घ्या, इकडे काय आहेत, आपल्याकडे वेगवेगळे नंबर आहेत. आता इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे किती आहे 6 आहे. हे आपले काय आहेत, सर्व इवन नंबर्स आहेत, माहीत आहे ना, इवन समसंख्या आपण ज्याला बोलतो. आणि विषम संख्या कुठल्या आहेत, मराठीमध्ये तुम्ही शिकलाच असेल, विषम आणि सम, इवन आणि ऑड इंग्लिशमध्ये. 3, 5, 7 अँड देन 9 हे काय आहेत, ऑड नंबर्स. तर ऑड नंबर्स माहिती करून घेण्यासाठी कसं करणार तुम्ही, इकडे मी सिम्पल एक मॉड फॉर्म्युला परत देतोय. मॉड पहा, आता रोमध्येच आपण इथे मॉडमध्ये काय लिहितो, रो लिहितोय. पहा, मॉडच्या आतमध्ये मी लिहिलं आहे रो. हा कुठेही लिहा तुम्ही, हा पहिल्या रोपासून लिहिला तरी चालेल. इथे पहिल्या रोपासून लिहा, मॉड परत लिहितोय मी रो
रो ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि कॉमा 2. आता या फॉर्म्युलाचा मिनिंग काय आहे समजून घ्या. मॉड फॉर्म्युलामध्ये पहिला जो नंबर आहे रोचा नंबर घेणार, तो रो म्हणजे रोचा नंबर येणार नंबरमध्ये आणि डिवाइड जर मी 2च ठेवलं आहे तर आता तो दाखवतो आहे की पहिल्या याला जे आहे ना 1ला 2ने डिवाइड केलं काय येणार 1 येणार. ऑफकोर्स तिथे डिवाइड तसं होणारच आहे. आणि मी ड्रॅग करतो आहे तर खाली पहा फॉर्म्युला काय होते. काय होतं फॉर्म्युला ड्रॅग केल्यानंतर तोच फॉर्म्युला आहे मोड रो डिवाइड बाय 2 रो आणि त्याचा डिव्हिजर किती घेतला आहे 2. रोमध्ये काय येणार आहे प्रत्येक रोची व्हॅल्यू वेगवेगळी. ह्या रोला काय येणार आहे हा रो किती 2 नंबर आहे. इथे पहा रो नंबर 2 आहे तर इथे सपोज मला ह्या रोचा आन्सर पाहिजे एवढंच तर मी इथे F9 प्रेस करतो. रोला सिलेक्ट करून F9 पहा त्याचा आन्सर दाखवलं त्याने. कंट्रोल Z. एखाद्या पर्टिक्युलर फॉर्म्युलाच्या आतमधला फॉर्म्युलाचं उत्तर पाहिजे असेल तर F9 प्रेस करून तुम्ही पाहू शकता. इथे पहा 0 आले 2 डिवाइड बाय 2. इथे काय ह्या रोचा आन्सर काय F9 प्रेस करा काय भेटतं तुम्हाला 3 दिसतंय ना. आणि 3 डिवाइड बाय 2 ऑफकोर्स 1 येणार तिकडे 0 तर होणार नाही. 3 डिवाइड बाय 2 का तर 2ने 3 डिवाइड केलं 3 - 2 होणार कारण 1 नाही 2 × 2 1 2 × 2 2 अँड 2 × 1 2 अँड 3 - 2 इज इक्वल टू 1 तर इकडे 1 आलं आहे. तसं इथे पण येणार 5च्या बाबतीत. म्हणजे इथे तुम्हाला काय होणार ऑड आणि इवन नंबर्स मॉड आणि रो फॉर्म्युलाने मिळत जातात. मग आता तुम्हाला हे कळलं की जिथे जिथे 0 दिसतात मला दिसतं ना 0 ते सगळे इवन नंबर्स आहेत. 0वाले काय आहेत इवन आहेत आणि जिकडे जिकडे 1 येत आहे ते सगळे काय आहेत तिकडे सगळे ऑड नंबर आहेत. लक्षात आलं. हा फॉर्म्युला इथे पहा परत पहा. या फॉर्म्युलाला तुम्हाला 1-2 वेळा टाईप करून प्रॅक्टिस करून पाहायला हवे. हे रो काय घेतला मी लक्षात आलं असेल कारण तुम्हाला मॉड फॉर्म्युला मी अगोदरच शिकवला आहे. रोमध्ये मी नंबर घेतला आणि रो प्रत्येक वेळेस वेगवेगळा नंबर दाखवणार आहे इकडे ड्रॅग केल्यानंतर. इथे कधी रो 1 इथे रो काय दाखवणार इथे रो 8 दाखवणार आणि 8ला जर 2ने डिवाइड केलं तर ऑफकोर्स 0 येणार तर ते दाखवतो आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं आहे आणि हे हाच जो लॉजिक आहे ना फॉर्म्युलाचा याला पूर्ण कॉपी करून घ्या फॉर्म्युलाला. सध्या याला डिलीट करून टाका. डिलीट. आता मी काय करतो इकडे सिलेक्ट करतो. इकडे पहा मी है ना हे सेल सिलेक्ट करून घेतलं पूर्ण सेल सिलेक्ट केला. आता मी कंडिशनल फॉर्मॅटिंग कशी अप्लाय करतो लक्षात घ्या. याला सिलेक्ट केल्यानंतर मी कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जातो आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये न्यू रूलमध्ये जातो आहे. सिम्पल आहे. न्यू रूलमध्ये तुम्ही क्लिक करा. जे स्टेप्स आहेत मी दाखवतो आहे. होम टॅबमध्ये रिपीट होम टॅबमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग फोकस पहा लक्षात घ्या. कंडिशनल फॉर्मॅटिंग नंतर कुठे जायचं आहे आपल्याला न्यू रूलमध्ये आणि न्यू रूलमध्ये एक डायलॉग बॉक्स आहे ना जसं तुम्ही क्लिक करताय लगेच डायलॉग बॉक्स येतो आहे पहा. आला डायलॉग बॉक्स. या डायलॉग बॉक्समध्ये यूज फॉर्म्युला टू डिटरमाइन विच सेल्स टू फॉर्मॅट. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या आणि वाचून ठेवा कारण तुम्हाला नेक्स्ट टाइम फॉर्म्युला देताना स्वतः आलं पाहिजे. यूज फॉर्म्युला डिटरमाइन म्हणजे फॉर्म्युला यूज करा की जो फॉर्म्युलामध्ये जी व्हॅल्यू ट्रू असेल त्यानुसार तो रिझल्ट दाखवणार. इथे दिले ना पहा फॉर्मॅट व्हॅल्यूज वेअर दिस फॉर्म्युला इज ट्रू. या फॉर्म्युला जर ट्रू असेल दिलेला फॉर्म्युला खाली तर व्हॅल्यूला फॉर्मॅट करा. तर मी काय करणार तर इथे फॉर्मॅट व्हॅल्यूज वेअर दिस फॉर्म्युला इज ट्रू या बॉक्समध्ये मला तो फॉर्म्युला पेस्ट करायचा जो मी कॉपी केला आहे किंवा मी टाईपही करू शकतो. इज इक्वल टू मोड रो ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट कॉमा 2. आता हा फॉर्म्युला काय करणार आहे तुम्हाला माहीत आहे राईट. जर हा फॉर्म्युला ट्रू असेल म्हणजे दिस इक्वल टू 0 ह्या फॉर्म्युलाच्या पुढे मला लिहावं लागेल. हा फॉर्म्युला काय करणार आहे तुम्हाला माहीत आहे. तो फॉर्म्युला रोमध्ये असणारी जी पण व्हॅल्यू त्याला 2ने डिवाइड करणार आणि पाहणार आन्सर काय येणार. पण ते इक्वल टू 0 असेल तर हा आपला पूर्ण फॉर्म्युला राहणार. हे लक्षात घ्या. इकडे इज इक्वल टू 0 लिहायला विसरू नका. परत मी रिपीट करून झूम करून दाखवतोय. आणि जर असं असेल तर फॉर्मॅटमध्ये जायचं आणि तुम्हाला कलर डिसाईड करायचं की तुम्हाला कलर कुठला द्यायचा आहे आणि ओके करायचं. फॉर्मॅटमध्ये फिल कलर दिला आहे आम्ही. फॉर्मॅटमध्ये फिलमध्ये गेलो क्लिक केलं आणि इथे क्लिक करून मी कलर देतोय ओके करतोय. दॅट्स इट. पहा अल्टरनेट रोज हायलाईट झालेत 2 4 6 8 10 राईट. आता तुम्हाला असं नको आहे अल्टरनेट रोज अशा प्रकारे पाहिजे जसे इकडे दिसतंय 1 3 5 ऑड नंबर्स हायलाईट पाहिजे. इथे माझे काय झालेत इवन नंबर हायलाईट झालेत. मग तुम्ही काय करा कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये परत जा. पहा मी काही चेंजेस करतोय. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये परत जा. मॅनेज रूल्स. इथे बरोबर अल्टरनेट रोज हायलाईट झालेत 2 4 पण ते अल्टरनेट कुठले आहेत ऑड नंबर्स नाही आहेत इवन आहेत. मला तर ऑड पाहिजेत. तर मॅनेज रूलमध्ये क्लिक केल्यानंतर पहा एक डायलॉग बॉक्स आला आहे. परत या डायलॉग बॉक्समध्ये या फॉर्म्युलाला सिलेक्ट करा आणि एडिट करा. एडिट करताना इथे काय लिहितोय मी पहा 0च्या जागेवर फक्त 1 लिहितोय. 1 लिहिल्यानंतर फक्त ओके बटनवरती आता क्लिक करा अप्लाय करा ओके करा. दॅट्स इट. म्हणजे तुम्ही 1 3 5 7 हायलाईट करायचं असेल तर तिकडे 0च्या जागी फक्त 1 करा. फॉर्म्युला कसा चेंज करायचा डेफिनेटली तुम्हाला समजलं असेल. आणि असेच फॉर्म्युले तुम्हाला ॲडव्हान्स लेवलवरती शिकायचे असतील मित्रांनो. हा एक ट्रिकी फॉर्म्युला होता. तर मी एक कोर्स डिझाईन केला त्यासाठी तुम्ही इकडे पाहू शकता. माझी वेबसाईट आहे learnmopro.com.
ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता की बाबा कोर्सेस सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये टॅलीचा कोर्स आहे, एक्सेलचा कोर्स आहे, MS ऑफिसचा कोर्स आहे. भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत आणि कमी फीजमध्ये आहेत. तुम्ही घरी बसून शिकू शकता. वेळ तुमची, जागा तुमची, कोर्स माझे, राईट, म्हणजे नॉलेज माझं आणि जे तुमचं बनणार आहे. जर तुम्ही इकडे ॲड टू कार्ट बटनवरती क्लिक करून हे कोर्सेस विकत घेतात. एक्सेलचा पूर्ण कोर्स मी इकडे टाकलेला आहे. एक्सेलमध्ये जवळजवळ 150 ट्युटोरियल आहेत आणि प्लस असाइनमेंट पण आहेत आणि असाइनमेंटचे पण व्हिडिओ आन्सर्स मी दिलेले आहेत. तर इकडे तुम्ही पाहू शकता काय काय यामध्ये शिकायला तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा कोर्स नक्की इनरोल करा. एक्सेलमध्ये टोटल 150 ट्युटोरियल आहेत. इकडे क्लिक करून तुम्ही त्या ट्युटोरियलमध्ये काय काय शिकणार आहात हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 30 तासापेक्षा जास्त तासांचे व्हिडिओज आहेत आणि हा फक्त आता सध्या ऑफरमध्ये या प्राईजमध्ये चाललेला आहे. ऑफर कधी संपू शकते, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इनरोल करा. 150 प्लस प्रॅक्टिस फाईल आहे, 150 प्लस व्हिडिओ ट्युटोरियल आहे, कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, डाउनलोड ऑल कोर्स व्हिडिओज आहेत, एक्सेल शॉर्टकट PDF पण तुम्हाला मिळणार आहे. अशा भरपूर गोष्टी तुम्हाला एकत्र मिळणार आहे सर्वचे सर्व या कोर्समध्ये. आणि याच नाहीत, आणखीन बरेचसे कोर्सेस आहेत जे तुमच्या फायद्याचे आहेत आणि जे कमी फीजमध्ये. तुम्ही स्वतः जाऊन या वेबसाईटला चेक करा, व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि इंटरेस्टेड असाल तर लवकरच कोर्स विकत घेऊन घरी बसून सर्टिफिकेट कोर्स करा. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ? नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करून टाका, शेअर करा मित्रांबरोबर आणि कमेंट लिहून मला नक्की कळवा. प्लस माझी वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही नक्कीच व्हिजिट केलं असेल learnmopro.com, ज्याच्यावरती कोर्सेसची ऑफर चालू आहे. व्हिजिट करा, डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी, चेक करा लगेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, शिकवत राहा. बाय बाय.